माणसाची मूलभूत गरज काय? अन्न, वस्त्र, निवारा. प्रत्यक्षामध्ये आजची गरज आहे उत्तम गुणवत्तेची हवा, उत्तम गुणवत्तेचं पाणी आणि मग त्याच्यातनं बनलेलं उत्तम अन्न. आम्ही पालेभाजी खाणं बंद केलंय, त्याच्यात फायबर आहेत. तर कुठलं तरी कार्टूनमध्ये बघितलं स्पिनॅच म्हणजे पालक खायचा. आणि आता अजून एक बेबी स्पिनॅच म्हणजे जस्ट स्प्राउटेड, म्हणजे फायबर अजिबातच नाही. ओके, बेबी स्पिनॅच फायबर कमी आहे. फायबर अख्खं जग भारताला लुटायला आलं. काय होतं? स्पायसेस. आज आमच्या जेवणात स्पायसेस किती आहेत? आम्ही ओरोगेनो घेतोय. जो तिखट खाणारा माणूस होता, काय रे म्हणायला तयार होता, तो आज करतो का? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? जे विचाराने, अन्नाने वासना आणि विचारही बदलले. सध्या मी भारतीय अन्न काही खात नाही, मी एक्झॉटिक खातो. वॉशिंग्टनची सफरचंद खातो, न्यूझीलंडची किवी खातो. त्याला आपण आजच्या भाषेत म्हणतात कार्बन फुटप्रिंट. ते माझं मॅक्झिमम आहे. आणि आम्हाला सगळ्यांना अमेरिकेची कॉपी करायची आहे. 2% लोक असलेले देश 25% ऊर्जा वापरतो आणि 17% लोकसंख्या असलेला देश 0.4 ऊर्जा वापरतोय. आपण 17% 25% ऊर्जा वापरायचं ठरवतं, काय होईल? आत्ता जे काही खातोय, कोबी असेल, फ्लॉवर असेल, बटाटा असेल, मिरच्या असतील सगळ्या प्रकारच्या, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या नाही आहेत. ह्या सगळ्याच गोष्टी गेल्या 50-60 वर्षात, फार फार 100-150 वर्षात आलेल्या आहेत. तर मग आपलं काय? आपण सतत ऐकत असतो की कसं आता आपलं अन्नच सुरक्षित नाहीये, मग त्यात खूप जास्त कीटकनाशकं आहेत, पेस्टिसाइड्स आहेत. तर मला तिथं जायचंय की सुरक्षित अन्न म्हणजे काय करतं? आजची स्थिती अशी आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर शेतीची रचनाच बदलली. जे विकलं जाईल ती शेती. कारण अन्नामध्ये जेव्हा पीक उत्पादनासाठी युरिया वापरला गेला, त्यात नत्र असतं, नायट्रोजन. शरीरामध्ये नायट्रोजन किती ppm पाहिजे हे आंतरराष्ट्रीय गणित आहे. आणि रक्तामध्ये जेव्हा नायट्रोजन वाढतो, तो हिमोग्लोबिनला ऑक्सिजनला रेजिस्टन्स करतो आणि मेंदूला सगळ्यात जास्त ऑक्सिजन लागतो, तो मिळतच नाहीये. पाण्याला चव नाही, अन्नाला चव नाही, हवेत गंध नाही. म्हणजे मी पैसे देऊन अस्वच्छ, असुरक्षित, असमाधानी समाजात राहतो. हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुक्त शो म्हणजे स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण खाण्याबद्दल बरेचसे एपिसोड्स केले आहेत, पण आणि त्याच्याबद्दल आपण खूप बोलत पण असतो आजूबाजूला की बाबा आजकाल काय चवच लागत नाही, कुठली भाजी करा काही चव लागेना झालंय. आजीच्या काळात ना ते वेगळं मिळायचं, आता आपल्याकडे मिळत नाही. किंवा प्रत्येक गोष्टीला काहीतरी ऑर्गॅनिक नावाचा एक छान हार घातला जातो आणि त्याची किंमत वाढते. असं प्रत्येक गोष्टीत दिसत असतं. मी अगदी झेप्टो ब्लिंकिटवरती हा बटाटा 35 रुपये किलो, ऑर्गॅनिक बटाटा 45 किलो, असं काहीतरी रोज काहीतरी दिसत राहतं की ऑर्गॅनिक, सेंद्रिय केलं पाहिजे. कुठंतरी आपण वाचतो की हे स्टेट पूर्ण ऑर्गॅनिक झालं आहे, कुठंतरी वाचतो की श्रीलंका ऑर्गॅनिक करायला गेलं आणि पूर्ण देश बुडला. अशा खूप गोष्टी कळत असतात. पण नक्की चांगलं खाणं म्हणजे काय, सेफ फूड म्हणजे काय, ह्याच विषयावरती आपल्यासोबत बोलायला महाराष्ट्राचे लाडके काका राजेंद्र भट सर आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही तुम्हाला काका म्हणणार आहोत कारण का त्या हक्कानी बोलता येईल, गप्पा मारता येतील. आम्ही तुमचे खूप व्हिडिओज बघितलेत इंस्टाग्रामवरती आणि लिटरली कुठंतरी तुमच्या चॅनलचं नाव निसर्गप्रेमी, आम्हाला ते आता प्रेम होत चाललंय. आमचं असं वाटायला लागलं की आमची मैत्री होत जाणार आहे त्याच्यासोबत. म्हणजे खरंच काका, आम्ही बराच काळ तुमचा कॉन्टेंट इंस्टाग्रामवर वगैरे बघत असतो आणि आम्ही एकमेकांना पाठवत असतो की अरे हे काहीतरी नवीन आहे, छान सांगतात काका. तर स्वागत आहे तुमचं अमुक शोमध्ये. आणि तुम्ही जर पावसाळ्यात बाहेर पडताना तुम्हाला काळजी वाटत असेल की बाहेर पडलो आणि काहीतरी कुणीतरी माणसाने माझ्या अंगावर चिखल उडवला तर माझ्या कपड्यांचं काय होणार, तर कॉटन किंगने आपली सोय केलेली आहे. त्यांनी अँटी स्टेन शर्ट्स आणि ट्राउझर्सचं कलेक्शन आणलेलं आहे. त्याच्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे आणि तुम्ही दुकानांमध्ये सुद्धा जाऊन विकत घेऊ शकता. तर सुरुवात करायला हरकत नाही. ज्यावेळेस आम्ही तर आता त्या जनरेशनमधली मुलं जे भाजी आण म्हटलं की खाली नाही उतरत, आम्ही ब्लिंकिट उघडतो किंवा झेप्टो उघडतो आणि त्याच्यावरती जे काय अवेलेबल आहे त्यातनं ऑर्डर करायचा प्रयत्न करतो. कारण अर्थात बाहेर जायचा कंटाळा, आठवडी बाजार कधी लागणार आहे, असं मंगळवारी आहे का संध्याकाळी, मग मला वेळ नाही आहे, तर यातनं आम्ही जे मिळेल ते मागवतो आणि ते खातो. आणि आपण सतत ऐकत असतो की कसं आत्ता आपलं अन्नच सुरक्षित नाहीये, मग त्यात खूप जास्त कीटकनाशकं आहेत, पेस्टिसाइड्स आहेत आणि मग ते खरं शुद्ध आहे की नाही. तर आपण ज्यावेळेस म्हणतो अन्न सुरक्षितच नाहीये, आपल्या आजूबाजूचं आपण जे काय किंवा अन्न खातोय ते सुरक्षित नाहीये, तर मला तिथं जायचंय की सुरक्षित अन्न म्हणजे काय करतं. त्याच्यासाठी मुळामध्ये अन्न म्हणजे काय शिकायला लागेल. कारण अन्नाची व्याख्या 2 प्रकारे आपण करतो. अच्छा. माझ्यामध्ये 2 वाचतात. एक माझं शरीर असतं आणि दुसरा माझा देह असतो. देहाची बॉडी लँग्वेज असते.
देहाच्या वासना असतात, शरीराची गरज असते. भूक शरीराला लागते, अमुक एक खायचं हे देहाला लागतं. काय मला भूक लागल्यानंतर काय आहे असं मी म्हणत नाही, जेवायला वाढा म्हणतो. आणि मला भूक कमी असेल तर काय केलं हे मग नको. ही देहाची गरज आहे. तर वासना हे देहाची आहे आणि गरज शरीराची आहे. याच्यातनं आपण मिळवतो काय तर ऊर्जा. आता तुम्ही म्हणाल की आम्ही ऊर्जेचा वापर करून मार्केटिंग करतो. ती थांबली तर काय होईल? मग ती थांबली तर काय होईल ही समस्या. पुढे मग आपण साधी घरातली ऊर्जेसाठी इन्व्हर्टर लावतो, त्याच्याबरोबर स्टॅबिलायझर लावतो आणि ते सेफ करायचा प्रयत्न करतो. हे सगळं सेफ करतोय, पण मी जे भोजन करणार आहे, जे ग्रहण करणार आहे, ते ग्रहण करताना योग्य आहे का अयोग्य आहे याचा विचारच करत नाही आहे. तिथे सहजतेने मी सोप्या पद्धतीमध्ये जाऊन खाली मिळते ते आणणार आहे, किंवा अशी एक आम्ही यंत्रणा विकसित करणार आहोत. तुम्ही आम्हाला कळवल्यानंतर आम्ही तुम्हाला घरपोच देऊ. कसं बनतंय, काय बनतंय, हॉटेलच्या किचनमध्ये एंट्री केले का माहिती नाही. आणि ते खरंच शरीराला पोषक देणार आहे का? तर सुरक्षित अन्नाची पूर्वजांनी केलेली व्याख्या जी आहे, रिजनल, सीझनल आणि ओरिजिनल. म्हणजे त्या त्या प्रांतात, विभागातलं, त्या त्या ऋतूतलं, आणि साहजिकच त्या काळी बाकी काही नव्हतं म्हणून शुद्ध सात्विक आणि निसर्गाच्या मदतीने वाढलेलं. आत्ता जी पिकं आहेत किंवा आत्ता जे सगळं आपण खातोय, जगामध्ये एक धारणा आहे किंवा एक सत्य आहे की वनस्पतींवर आधारित आपण सगळे जगतो. आणि आपल्या आजोबांपर्यंत वनस्पती आपलं पोषण करत होती. आज मी वनस्पतीचं पोषण करतोय. म्हणजे तिच्यात काही नाही असं मी गृहीत धरलंय, आम्ही तिचं पोषण करतोय. ती खाऊन माझं पोषण कसं होईल? आणि ते पोषण करत असताना देहाचं, शरीराचं आणि बुद्धीचं पोषण झालं पाहिजे हे अपेक्षित होतं. आज आपल्याला वाटतं की बुद्धीचं पोषण होतंय. आणि अन्न म्हटल्यानंतर तुम्हाला अन्न म्हणजे काय वाटतं? अन्न म्हणजे काय? म्हणजे डाळी, भात, भाज्या वगैरे जे खाता येईल ते. तो अन्नातला एक भाग झाला. म्हणजे तुम्ही आता जे उत्तर दिलं ते शरीराची भुकेशी संबंधित दिलं उत्तर. देहासंबंधी उत्तर देताना काय देणार? अन्न म्हणजे चव. मोजता येते? नाही. गंध मोजता येतो? नाही. रुची बघता येते? मी प्रोटीन्स बघू शकतो, बाकीचं नाही बघता येत. आता हे मुळात अन्न म्हणजे काय हे तुम्ही म्हणताना, अन्न म्हणजे जे भोजन करतोय ते अन्न, म्हणजे खातोय ते अन्न म्हटलं. खरं अन्न काय आहे? फ्युएल, एनर्जी. काय फ्युएल म्हणतो मी, इंधन, शरीराचं इंधन. ओके. माणसाची मूलभूत गरज काय? अन्न, वस्त्र, निवारा. बरोबर. आणि आता वायफाय. आता वायफाय 100% मान्य, काळानुसार बदलला. प्रत्यक्षामध्ये आजची गरज आहे उत्तम गुणवत्तेची हवा, उत्तम गुणवत्तेचं पाणी, आणि मग त्याच्यातनं बनलेलं उत्तम अन्न. बरोबर. मी अन्न वाचून किती दिवस जगेन? फार फार तर काही 2-3 दिवस. म्हणजे उपोषण करणारे 20-22 दिवस जगतात. जैन संप्रदायामध्ये 30 दिवस, इस्लाममध्ये पण 30 दिवस. पाण्या वाचून किती दिवस जगेन? जास्तीत जास्त आठवडा, दीड. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा तुम्ही सांगितलं. अन्न वाचून मी आठवडाभर नक्की काढेन. वस्त्रा वाचून खरं तर आयुष्य काढू शकतो आपण. आणि निवाऱ्या वाचून आयुष्य काढू शकतो. पाणी नाही मिळालं तर काय होईल? मरून. आणि 1 मिनिटापेक्षा हवा जास्त नाही मिळालं तर काय होईल? जे माझी मुख्य गरज काय आहे माणसाची? शुद्ध हवा, शुद्ध पाणी. आणि आम्ही शिकलो काय? हे जेव्हा शिकलो तेव्हा हे सगळं छान होतं. आज पुण्याच्या चौकात बोर्ड हे असतं ना, हवेचं प्रदूषण दाखवायला. हा काळ लांब नाही की अजून आम्ही सिलेंडर आणणार आहोत. जिथे साखर कारखाना आहे तिथे ऑलरेडी हवा शुद्ध करायची यंत्र घरात लावलेली आहेत.
जे माझं अन्न पहिलं हवं आहे ते गुणवत्तेचं पाहिजे. त्यासोबत पाणी आहे ते गुणवत्तेचं पाहिजे. जे उल्लेख असा आहे, गांधीजी पुण्यात जेव्हा यायचे ते सिंहगडाच्या देवटाक्याचं पाणी घ्यायचं. का देवटाक्याचं पाणी पाहिजे? कारण मी पाणी पितोय ते क्लोरिनेटेड आहे आणि जगामध्ये क्लोरिनेटेड पाण्याला दूषित मानलेलं आहे. किंवा मी आरो लावला आहे घरामध्ये, तसे मी बाहेरचं पाणी पिलं की मला प्रॉब्लेम होतो आहे. 40 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी आम्ही रेल्वेच्या नळाचं पाणी पित होतो. आम्हाला कोणाला भीती वाटत नव्हती किंवा जाताना बाटली पाण्याची न्यायला लागत नव्हती. आम्ही नमकीन खातोय, तेलकट खातोय, म्हणून आम्हाला सारखे तहान लागते. का दर 5 मिनिटांनी घोट घ्यायला लागतोय? जे पाणी गुणवत्तेचं नाही म्हणून समस्या आहे, अन्न गुणवत्तेचं नाही समस्या. कारण हे अन्न जे बनतं उत्तम हवा आणि उत्तम पाणी नसल्यामुळे खराब बनतं. बरं, मला फक्त अन्नच पाहिजे का गंध पाहिजे? अर्थात वा, गंध नाही आला तर चवच नाही लागणार. मी अन्न कशाने खातो? पहिला बघतो डोळ्याने, नाकाने, स्पर्शाने. हे मिळते का मला अनुभूती? मला आंबा जो आहे मी आधी डोळ्याने बघणार चांगला आहे का. चांगला वाटला तर हातात घेऊन बघणार मऊ आहे का, जे पिकलेलं आहे का. ते झाल्यानंतर नाकाला लावणार, गंध येतोय का, आणि मग तिघांनी पास केल्यानंतर मी कापून खाणार. आणि इथे जिभेला चव आणि इथे नाकाला गंध आला नाही तर माझं समाधान होणार नाही. म्हणजे अन्नाची वासना जी आहे ती या बाकीच्या गोष्टींची पण आहे. डोळ्याला लागलेली बाई आहे ती प्रत्यक्ष खाते का हो, का बघते फक्त? तृप्ती नाकाने होते, डोळ्याने होते, विचाराने होते. आम्ही फक्त आता गृहीत झालं अन्नाने होते. ठीक आहे, ओके, हरकत नाही. ते अन्न कुठलं आहे आणि कधी खायचं आहे? सुरक्षित अन्न बोलतो आपण. रात्री 11 वाजता जर माझी कुकरची शिट्टी होत असेल तर ते अन्न नाहीच आहे, ते कुपोषणच होणार आहे. माझ्या शरीरात दोषच निर्माण करणार आहे. कारण शरीरामध्ये वायू तयार होणार आहेत अवेळी सेवनाने. मी त्या ऋतूत ते खातोय का? तर नाही खाते. म्हणजे हा सगळा आपण क्रम बघितला तर आपण आत्ता जे काही जेवतोय किंवा खातोय, जरा म्हणूया शरीराच्या पोषणासाठी. श्लोक म्हणला उदरभरण नव्हे जाणेजे यज्ञकर्म. पण मी चवीडवीचं खातोय ना, उदरभरण नाही करत आहे. मी जिभेचे चोचले पुरवतोय आणि ते मी अनुकरण करतोय. म्हणजे मी राहतोय भौगोलिक हवामान विषुववृत्तावर आणि खातोय कुठलं? शीतकढीबंध. ते माझं नाहीच आहे. त्यांच्याकडे मिळत नाही म्हणून ते ऊर्जेचं साधन खात आहेत. काय 6 महिने बर्फ आहे, मग काय खाणार? तर मांस खाणार, चीज खाणार. ते साठतं आणि भाजी नाशवंत आहे. सकाळची पालेभाजी उद्या फेकून द्यायला लागणार आहे, पण ती उद्या तयार होते. पण आम्ही अनुकरण कोणाचं करतो आहे? किंवा दुसरं विचारात घेऊ की आम्ही अख्खं जग भारताला लुटायला आलं. काय होतं? स्पायसेस. आज आमच्या जेवणात स्पायसेस किती आहेत? आम्ही ओरोगेनो घेतोय. जो तिखट खाणारा माणूस होता, काय रे म्हणायला तयार होता, तो आज करतो का? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे. जे विचाराने, अन्नाने वासना आणि विचारही बदलले. हे आम्ही विचार करतोय का? वेळेचा विचार नाही, काय खातोय त्याचा विचार नाही, किती खायचं त्याचा विचार नाही. उदाहरणार्थ क्लोरिनेटेड पेय, कार्बोनेटेड सगळी. शरीरात तर कार्बन टाकायचा का घ्यायचा आहे? आयडियली टाकायचा. मग आपण काय करतोय? पेप्सी पितोय म्हणजे काय करतोय? आणि तो फुकट देतोय. ते जाहिरात करतोय की एक बर्गर घेतला, हा पिझ्झा घेतला की एक कोक फुकट. आणि हे सगळं होत असताना मी जेव्हा अन्न सेवन करत होतो अन्न म्हणून, तेव्हा ते पैसे माझ्या गावात जात होते. इकॉनॉमी रोल इन आवर कंट्री, इन आवर विलेज. आज एक मी पेप्सी प्यायल्यानंतर पैसे कोणाला जात आहेत? किंवा मी एक बाटाची चप्पल घातल्यानंतर पैसे कोणाला जात आहेत? आणि मग आमचा देश कायमच गरीब राहणार का? हे भान ज्यांना आहे ते भान वापरत नाही आहेत. शहराची रचना
घरामधल्या बांधकामाची रचना, बांधकामाच्या साहित्याची रचना हे पर्यावरणाची सगळ्यात जास्त हानी करणारे. व्हेंटिलेशन नावाचा प्रकार, माझ्या लहानपणी दरवाजाला वरती व्हेंटिलेटर असायचं. हो. आज बंद झाला. हो. जे बिल्डरने बंद केलं का आम्ही बंद केला. घराचीच उंची आता 8-9 फुटावरती 9 फुटावरती आली. आपण ह्या 10 बाय 10 मध्ये 1 किलो ऑक्सिजन मावतो आणि तो एका माणसाला उपयुक्त असतो. उंची कमी केली तर काय होईल? म्हणजे ऑक्सिजन माझं अन्न आहे का, हा विचार कुठे आहे? या पद्धतीने बघितलंच नाही. बघितलं नाही. आम्ही विचार, समस्या काय झाली की मॅकेलेनी शिक्षण पद्धती अजूनही आहे. त्या शिक्षण पद्धतीत असं तुम्ही विचार करू नका आपल्याला हे करायचं, हा धडा, हे उत्तर असं लिहिलं तर पास. तुमच्या मनाचं उत्तर लिहिलं तर पास नाही बरं का, कारण परीक्षकाला तेवढा वेळ बघायला वेळ नाही आहे. म्हणजे सिस्टीम आम्ही अशी केली की जी विचार करू नये. तुम्ही पॉडकास्ट करताय म्हणजे काय करताय? समाजाला विचार करायला प्रवृत्त करताय, म्हणजे प्रबोधन करताय. अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो, हा अवेअरनेस करायला का लागतोय? उपजत नाही आहे, ठीक आहे, आम्ही विसरलो. विसरल्यानंतर ते अच्छा असं आहे का, बरं आपण करूया बरं का, म्हणजे तुम्ही करा. हे पर्यावरणाचा मी गप्पा मारतोय आणि मी दर महिन्याला किंवा वर्षातनं एकदा युरोपला जातो विमानाने डायरेक्ट. हे पोल्युशन कुठे करतोय? किंवा उलटं माझ्या अन्नाच्या गरजेमध्ये सध्या मी भारतीय अन्न काही खात नाही, मी एक्झॉटिक खातो. म्हणजे वॉशिंग्टनची सफरचंद खातो, न्यूझीलंडची किवी खातो. त्याला आपण आजच्या भाषेत म्हणतात कार्बन फूटप्रिंट. ते माझं मॅक्झिमम आहे. आणि आम्हाला सगळ्यांना अमेरिकेची कॉपी करायची आहे. 2% लोक असलेले देश 25% ऊर्जा वापरतोय आणि 17% लोकसंख्या असलेला देश 0.4 ऊर्जा वापरतोय. आपण 17% 25% ऊर्जा वापरायला ठरवलं तर काय होईल? तेवढे प्रोड्यूसच नाही होते, पुरणारच नाही. स्पीड ब्रेकर करता येतील का? आपण परिस्थिती नाही बदलू शकत. स्पीड ब्रेकर करू शकतो का? विचार बदलू शकतो का? विचारामध्ये असं होऊ शकतं हे सांगू शकतो का? आणि ते सांगण्याची प्रक्रिया अन्नामुळे बंद झाली. कारण अन्नामध्ये जेव्हा पीक उत्पादनासाठी युरिया वापरला गेला त्यात नत्र असतं, नायट्रोजन. शरीरामध्ये नायट्रोजन किती PPM पाहिजे हे आंतरराष्ट्रीय गणित आहे. तर रक्तामध्ये 50 PPM नायट्रोजन पाहिजे साधारण. भारतीयांच्या रक्तामध्ये तो 300 आहे. बापरे, 300 PPM आहे. आणि रक्तामध्ये जेव्हा नायट्रोजन वाढतो तो हिमोग्लोबिनला ऑक्सिजनला रेजिस्टन्स करतो. म्हणजे मीच बडबड करतोय ना, तुम्हाला संधी दिली तुम्ही कधीतरी बोलताय, तसा तो रेजिस्टन्स करतो. आणि मेंदूला सगळ्यात जास्त ऑक्सिजन लागतो, तो मिळतच नाही आहे. आणि मेंदूला ऑक्सिजन कमी मिळाला की मेंदू नकारात्मक विचार करतो. सकारात्मक विचार झाडाखाली येतात कारण तिथे ऑक्सिजन जास्त आहे. झाडं कुठं आहेत? पाश्चात्य देशात एक नवीन कन्सेप्ट आहे, लिव्हिंग इन दी फॉरेस्ट इज रेमेडी. मग आम्ही कुठं राहतोय? सिमेंटच्या जंगलात. हां, सिमेंटच्या जंगलात. नॉट नेसेसरी. ज्याच्यातनं रेडिएशन होते त्या गोष्टीत. माझ्यासमोर लॅपटॉप आहे, माझ्याकडे पेंट आहे, पेंटला वास येतो, नवीन गेला तर वास येतो. आपल्याला ती सवय होतो म्हणून वास येत नाही. हा वास पौष्टिक आहे का त्रासदायक आहे? पण आम्ही लावतोय ना. आणि जरा रंग जुना झाला, आपण नवीन लावू. आम्ही पेस्ट कंट्रोल करतोय ना. आणि पेस्ट कंट्रोल केलं की तो सांगतोय 24 तास राहायचं नाही आहे, तरी जाऊन राहतो आणि मरतोय ना. तर हे अन्न म्हणून आपण जे विचार करतोय त्या अन्न विचार करण्याची दिशा बदलायची गरज आहे. अख्खं मेडिकल इंडस्ट्री भारतामध्ये सांगते चीज आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात खाऊ नका. ते असं दाखवताना ते असं तार सुटलेलं एवढं चीज घातलेलं मोहात पाडणारं तिथे तयार होतं आहे. आणि मी ते 800 रुपये 400 रुपयाचा पिझ्झा खातो आहे किंवा 15 रुपयाचा वडापाव खातो आहे. तो पाव कधीतरी खायचा आहे कारण मैदा आहे. मी दररोज वडापाव खातो आहे. मग जे खायचं नाही सांगितलं असताना खाल्ल्यानंतर माझ्या शरीराचं काय होणार आहे, मनाचं काय होणार आहे, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम काय होणार आहे याचा मी विचारच करत नाही आहे. मला सकाळी योग्य वेळी शौचालय झालं ते दिवस आणण्याची जातो का नाही जात. आणि आम्ही काय खातोय? सॅलेड. आम्ही पालेभाजी खाणं बंद केलं आहे ज्याच्यात फायबर आहेत.
शेपू म्हणजे काय ठराविकच. आणि त्याला काय तर कुठलं तरी कार्टूनमध्ये बघितलं स्पिनॅच म्हणजे पालक खायचा. आणि आता अजून एक बेबी स्पिनॅच म्हणजे जस्ट स्प्राउटेड म्हणजे फायबर अजिबातच नाही. ओके, बेबी स्पिनॅचमध्ये फायबर कमी आहे. फायबर कधी होईल? तंतुमय पदार्थ शरीर तयार झाल्यावर तयार होईल ना. कोवळ्यात नाहीच आहे. आणि कोवळं मला चावायला सोपं आहे. गाई कोवळं नाही जून पण खाते म्हणून गाईच्या शरीरात फायबर आहेत म्हणून तिची विष्ठा छान येते. आणि एकमेव जगातला प्राणी आहे ज्याच्या विष्ठेला दुर्गंध येत नाही. ती काय येत नाही? ती फायबरही खाते. त्याच्या पोटामध्ये तिच्या रचना जी आहे त्या रचनेमध्ये कल्चर पोटातली जे काय आहेत ती कल्चर अँटीबायोटिक त्यांनी कधी खाल्लंच नाही आहे. तर तिच्या पोटात बॅक्टेरिया मेलेच नाही आहेत. आम्ही जेव्हा अँटीबायोटिक खातो अँटीबायोटिक माझ्या लघवीतनं विष्ठेतनं बाहेर पडतं. कुठे कुठे जातं? जिथे ते मूत्र आणि विष्ठा जाईल तिथे तिथे. आजची परिस्थिती अशी आहे की शेवटची मनुष्यविष्ठी जिथे आहे तिथून 2500 किलोमीटर असलेल्या तलावामध्ये अँटीबायोटिक सापडलेत. आता अँटीबायोटिक ते पाण्याबरोबर जमिनीत गेले तर काय करणार आहेत? जमिनीतल्या जीवाणूंना मरणार. ओके, मला अँटीबायोटिक दिले 10 दिवसाचा डोस. मी 10 दिवसाचा सगळे 100% पूर्ण करतात? नाही. उरलेल्या गोळ्या काय करतात? म्हणजे कुठे गेल्या? कचऱ्यात. कंपनी एक्सपायर झाल्या गोळ्या काय करते? डंप करायचे टेक्निकली प्रोसेस आहे. त्यांना दिलंय की बाबा ओके, ते डंप केलं, प्रोसेसने पूर्ण केलं, डंप केलं, त्यांनी काय होणार आहे? जमिनीतच जाणार आहे कुठे ना कुठे तरी. पाण्यात म्हणजे काय होणार आहे? परत ते मग त्या पाण्याला चव येणार आहे का? पाण्याला चव नाही, अन्नाला चव नाही, हवेत गंध नाही. म्हणजे मी पैसे देऊन अस्वच्छ, असुरक्षित, असमाधानी समाजात राहतोय. म्हणजे आम्ही आता बघताना फक्त ऑर्गॅनिक म्हणजे अगदी बेसिक खत आणि त्याला हे ते झालं पोषण आणि संरक्षण. हा खूप मोठा पर्स्पेक्टिव्ह आहे. की पोषण संरक्षण का करायला लागतंय? कारण मला ह्यूज पाहिजे, खूप पाहिजे. मी माझ्या इथलं सोडून दुसरीकडचं खायला लागल्यानंतर प्रॉब्लेम आहे. माझ्या ते सहज उपलब्ध आहे. ही उपलब्धता सहज असं मी ते विसरलो आहे. आणि ज्यांना ते विकायचं आहे तो त्याची जाहिरात करतो आहे. मग मी पुण्यामध्ये कंटेनरमध्ये केशर तयार करतो आहे. हां, किती ऊर्जा माहिती नाही, घेणार किती लोक माहिती नाही. आता हे केले म्हणजे मी जाहिरात करणार आणि केशर विकायचा प्रयत्न करणार किंवा केशरयुक्त पदार्थ जास्त करायला उद्युक्त करणार. मी आठवलेलं दूध केशर घातलेलं किती वेळ घेणार आहे? कधीतरी खरं तर कोजागरीला श्रीखंड कधी घेणार आहे? सणासुदीला. सणासुदी कुठल्याही याला श्रीखंड नाही आहे. आपल्या सणाला ठरलेलं आहे दसऱ्याला श्रीखंड, होळीला गुळपोळी, गुढीपाडव्याला पुरणपोळी, कारण ते पिकतं आहे. दूध दुभतं, गाई म्हशींचं दूध गवत मिळालं, दूध दुभतं भरपूर आहे, त्या दुधाचंच श्रीखंड केलं आहे. ते दसऱ्याला गूळ पिकला, ऊस पिकला, गूळ तयार झाला आहे, उष्णता पाहिजे म्हणून तो गूळ आहे. आणि त्याच्यासोबत तीळ आहे, ते स्नेह तयार करतं म्हणजे फॅट्स तयार करतं आहे. नाही तर माझी त्वचा फाटेल. म्हणजे त्या ऋतूशी निगडीत, त्या उत्पादनाशी निगडीत अशी आहार पद्धती आहे. आज मी कधी खातोय? म्हणजे अन्न सुरक्षित आहे पण मी त्यावेळेस खात नाही, मला पाहिजे तेव्हा खातोय. सर आता तुम्ही म्हणाल त्याच्यावरती मला सॉरी मी हे करतोय, बट सगळ्यात मोठा हाच प्रश्न पडतो ना की अन्न सुरक्षित आहे आता तुम्ही जसं म्हणाल तसं, पण सुरक्षित अन्न जर करायला गेलं तर तेवढं अन्न मिळेल का? 100%. माझं स्वतःचं उदाहरण देतो. महाराष्ट्र राज्याची भाताची उत्पादकता आहे ती 2.4 आहे टन विथ ऑल केमिकल्स. 2.4 टन पर एकर. 24 किलो गुंठ्याला. हा, आपण 30 किलो पकडू विथ ऑल इनपुट्स. माझ्या शेतात आज उत्पादकता आहे 40 किलो विदाऊट एनी इनपुट. मग उत्पादकता जास्त कशात नाही आली? केमिकल घालून झाले किंवा केमिकल शिवाय झाले? त्याला वेळ आहे, लगेच होणार नाही. आपण फूड कुठलं खातोय? फास्ट फूड का स्लो कुकिंग फूड? फास्ट फूड. काय पाहिजे? दम बिर्याणी पाहिजे का चायनीजमध्ये केलेली बिर्याणी पाहिजे? फ्राईड राईस? आयडियली दम बिर्याणी पाहिजे. म्हणजे मला शिजताना त्याच्यातली गुणवत्ता यावी म्हणून ते हळूहळू शिजलं पाहिजे. आणि मी सगळं फास्ट खातोय. म्हणजे मला फास्ट शेतीतनं उत्पादन मिळायला पाहिजे म्हणून मी युरिया वापरतोय. आणि युरिया वापरतोय म्हणून त्याचे पुढचे प्रॉब्लेम होत आहेत. तो युरिया त्यातला प्रत्यक्ष शेतामध्ये
युरिया वापरायला परवानगी होती किंवा आहे पण आजही. पण मी जशी ॲलोपॅथीची गोळी घेतोय, माझ्या देहाला 5 मिलीग्रॅमची गोळी असते. डॉक्टर सांगतो पोट भरल्याशिवाय जेवल्याशिवाय खाऊ नका, तर चक्कर येईल. 5 मिलीग्रॅमची गोळी 50 किलोच्या माणसाला त्रास देते. तसं युरिया घालणं चुकीचं नाही आहे. युरियाचे डोस जावेत म्हणून 20 टन शेणखत घालायला सांगितलं आहे, ते आम्ही घालतच नाही आहोत. मग ते पाण्यावर वाहत येते, माझ्या पेच्या पाण्यात पण येते, मला किडनी स्टोन होते. गाळणी भरते चहाच्या चोच्याने. साफ कधी करणार? साफ करण्याची रचना किडनी आहे, आणि ते साफ होत नाही म्हणून किडनी स्टोन होतो आहे. म्हणजे हे माझ्या जेवणाच्या विचारात मी विचार केला का? तर नाही केला. आणि आजची परिस्थिती अशी आहे की मला मनुष्यबळ नाही आहे. अख्खा जग म्हणतं भारतात मनुष्यबळ स्वस्त आहे बरं का, म्हणून ते भारतात येतं. आणि आम्हाला आजच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही डोमेस्टिक कामाला माणसं मिळत नाहीत. इंजिनियर पाहिजे तेवढे आहेत, IT इंजिनियर तर भरपूर आहेत, डॉक्टर भरपूर आहेत, वायरमन, प्लंबर, चांगलं पीक घेणारे शेतकरी. जे बेसिक नीड जे आहेत ते आम्ही पूर्ण करायचा दृष्टीने विचारच केला नाही आहे. किंवा दुसरं, अधिक धान्य पिकवा या मोहिमेमध्ये जशी उत्पादकता कमी आहे ते आम्ही पीक लावणं बंद केलं. म्हणजे उदाहरणार्थ तूर. मग आमचा देश आज जगातला सगळ्यात मोठा तुरीचा ग्राहक आहे. म्हणजे काय आहे तर 70% तूर आयात करतोय. 70%? हो. आणि हे का तर आम्ही ऊस लावतोय, सोयाबीन लावतोय. सोयाबीन घरी खातात का कोणी? अख्खा मराठवाडा सोयाबीनसाठी मरतो. मग कारण सोयाबीन बुटकं झाड आहे, दुबार पाऊस येणं, पाऊस पडणं, जमिनीत ओलावा जास्त होणं, कुजणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. तिथे ज्वारी आणि तूर उंच आहे, मी तिथे सोयाबीन लावला, तो घरात खातच नाही आहे. मग पिकवून काय करतोय तर कोंबडीवाल्याला विकतोय. मग मी कोंबडी खातोय का जास्त? मग मी कोंबडी जास्त खात असो तामस खातोय. म्हणजे काय होणार माझे विचार परत आपण मारामारीचेच. आत्ता मारामारी करतो का आपण छोट्या गोष्टी झाल्या तरी? हमरी तुमराला येतो का? प्रॉब्लेम रूट कॉज ॲनालिसिस नाही आहे. जर 70% तूर डाळ आपण बाहेर आणत असू तर म्हणजे 70% तेल पण आयात करतो. आणि गंमत म्हणजे देशाने या तेलामध्ये पाम ऑइल मिक्स करायला अधिकृत परवानगी दिली आहे. आणि अख्खं जग म्हणते पाम ऑइल वाईट आहे. म्हणजे मी माझ्या देशाचे नागरिक भविष्यातले, ज्याला आत्ता आपण तरुण वर्ग देशामध्ये आहे म्हणजे ते मोठं पोटॅन्शियल आहे असं मानतोय. आणि गंमत अशी आहे, मिलिटरीमध्ये काय पोलिसात भरती होताना 5 किलोमीटर जाऊन तो पोरगा मरतोय. तरुण पोरगा 5 किलोमीटर जाऊन मरतोय. म्हणजे ह्युमॅनिटी काय आहे? किंवा आत्ता आपण डोळ्यासमोर चित्र आणलं, कुठलाही पोलीस इथून त्या कोपऱ्यापर्यंत धावत जाईल का हो? तो माझं संरक्षण कसं करेल? मला खूप पसायला जड जात आता हे कॉन्सेप्ट. वरण भात आपला म्हणतोय आपण, त्या वरणातलं वरण म्हणजे नाही, ती डाळ आपली नाही, ते तेल आपलं नाही, ते हिंग आपलं नाही, सगळंच बाहेरच खातोय आपण. नाही, पण हिंगाची गंमत अशी आहे की हिंग भारतात कधीच बनला नाही. अफगाणिस्तान इराणमधनं आला, अफगाणिस्तानमधनं पण इराणमधनं जास्त आला. आणि इराण सो कॉल्ड आर्यांची जी रचना आहे ती चुकीची आहे 100%. पण त्या रचनेमध्ये इराणी आर्य आहेत. तेव्हा आपला आपला वंश तिथे, आपल्या गायी तिथल्या गायीसारख्या आहेत. आणि इराणची आणि भारताची देवाणघेवाण 1000 वर्ष चालू आहे. अर्ध्या गोष्टी आपल्याकडच्या दक्षिण अमेरिकेतल्या आहेत. कारण भारताचे आणि दक्षिण अमेरिकेचे संबंध रामायणाच्या आधीपासून आहेत. बळीराजाला पाताळात घातला. भारताचा पाताळ पृथ्वीचा नकाशा घेतला तर काय आहे? दक्षिण अमेरिका. तिथे मायान संस्कृती आहे. मय हा बळीराजाचा एक सरदार होता. ते अग्निपूजक आहेत, पिरॅमिड्स आहेत. भारतीय रचनेप्रमाणे पहिली मुलं जेवतात, मग पुरुष जेवतात, मग स्त्रिया जेवतात. आपल्याकडचं झेंडूसुद्धा मेक्सिकोचं आहे. देवाणघेवाण आहे आणि आम्ही स्वीकारले. इंडिपेंडन्स सगळं पाहिजे तेवढं मुबलक आज आहे का? म्हणजे आपण जे आपलं कल्चरल डेव्हलपमेंट जी होती झालेली ती स्टॉप केली आणि ती वॉशआउटही केली. मग आता अरे चायला आपलं कल्चर एवढं छान होतं, करूया. मग परत आपण त्याच्या मागे लागतोय. गरज नसली की आठवतं अरे हे पाहिजे, इच्छा निर्माण होते. त्याच्या खूप मुबलक आहे, तो कशाला डॉक्युमेंट करेल? ज्याच्या नाही आहे तो डॉक्युमेंट करा, रे हे असं असं होतं बरं का. मौखिक परंपरा आणि लिखित परंपरा. लिखित परंपरा जळली किंवा जाळली, मग कसं करूया? टेक्नॉलॉजी हस्तांतर कसं करूया?
मग मंगळागौरीच्या व्रतातनं टेक्नॉलॉजी हस्तांतर करूया का? सिनियर बायकाने नवीन लग्न झालेल्यांना लोणचं कसं करायचं, कुटुंबाचं स्वास्थ्य कसं ठेवायचं, उपलब्ध सामुग्रीत हेच शिकवलं ना. मग मंगळागौर फेस्टिवल आहे का टेक्नॉलॉजी हस्तांतर आहे, हे विचार आम्ही बंद केले. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आम्ही आम्हाला लोकांनी सांगितलं तुमचे पूर्वज मूर्ख होते, आम्ही त्याला हो म्हणलं. त्याच्या आजीला काही कळत नव्हतं, शेतीच कळत नव्हते. ज्या देशात शेतीच नव्हती म्हणून ते लुटार होते, त्यांची शेती बघून आम्ही प्रभावित होतोय. इस्रायल आमच्याकडे खूप सुबत्ता आहे, प्रचंड छान सूर्यप्रकाश आहे, आणि आम्ही इस्रायलची कॉपी करतोय. ते देशातले लोक विचारतात तुम्ही आमच्याकडे काय येता, आमच्याकडे काही नाही म्हणून आम्ही रचना केली, तुमच्याकडे सगळे, तुम्ही आमची कॉपी काय करताय? तर आम्हाला वर्षभर शिमला मिरची खायची. आणि निसर्ग म्हणते व्हेरी सॉरी, ते नाही होणार. मग ते ऋतुकालच होतं. आणि जो करतो त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा होते, पण सुरक्षित अन्न होत नाही, तसे रेसिड्युअल्स येतात. मला खरं तर तेच पुढे विचारायचं आहे की आता हे दिसतंय की ज्या पद्धतीची जीवनशैली आपली आहे, ज्या पद्धतीची लाईफस्टाईल आहे आत्ता आपली, त्यात या बऱ्याचशा गोष्टींवर आपला कंट्रोलच नाही आहे. म्हणजे बाजारामध्ये काय भाज्या येणार आहेत पासून मी ज्या पद्धतीच्या वातावरणात राहतो आहे, ज्या पद्धतीची हवा घेतो आहे, हे कळतंय की आता खूप मोठा गोंधळ झालाय. म्हणजे आपण स्वतःच माकड केलंय का तर मान्य आहे, ते झालंय आता माकड, पण आता पुढे काय? म्हणजे आता मला जर हे बदलायचं असेल, मला स्वतःला स्वतःच्या कुटुंबासाठी जर तो योग्य पोषण मूल्य आहार द्यायचा असेल, चांगली हवा द्यायची असेल, चांगली हवा तर नाहीये पण ती काही कुठून आणू शकणार नाही आहे, आम्हाला माहिती नाही. हा, तर ते काय कसं करायचं? म्हणजे आता त्याच्या प्रॉब्लेम स्टेटमेंट झालं की अच्छा हे तर प्रॉब्लेम झालाय, इथे गोंधळ झालाय, इथे माती खाल्ली आहे, पण आता काय करायचं? म्हणजे ऑर्गॅनिक म्हणून ते ब्लिंकिटवर मिळणारी भाजी घ्यायची की ऍक्च्युअल मला कोणीतरी शेतकरी सापडेल जो मला खरं तर पिकून आणलेली भाजी देईल? कारण माझं शेतीसोबतचं नातं तर तुटलंच आहे ना केलं. आणि तर शेतकरी कुठून शोधायचा? हा, तर मला कोणी सांगेल की हे ऑर्गॅनिक आहे आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवीन आणि मी ते खाईन आणि मी परत पेस्टिसाइड्स भरलेलंच खाईन. तर मग नेमकं मी आता काय करायचं? त्याला जागतिक पातळीवर 2 व्यवस्था आहेत, जे त्या जगामध्ये त्या विभागामध्ये त्या होतात. एक असतं पहिलं, हा तुमचा विचार जो आला, विलिंग टू थॉट, देन विलिंग टू चेंज, अँड देन विलिंग टू वर्क. या सगळ्याचं रूट कॉज अनालिसिस. प्रॉब्लेम कशामुळे निर्माण झाला, प्रॉब्लेम का निर्माण झाला नाही ते ॲलोपॅथी आहे. आयुर्वेद म्हणतं निर्माण कशामुळे झालं ते आपण बंद करू. म्हणजे काय करू? तर जगामध्ये 5 R आहेत. कॅन आय रिफ्यूज? ओके. कॅन आय रिड्यूस? डेफिनेटली. कॅन आय रिसायकल? कॅन आय रिस्टोअर? कॅन आय रिस्पेक्ट? यातलं आम्ही काहीच करत नाही. आम्ही फक्त बोलतोय. आता हे जे नीड आहे ही समाजामध्ये बऱ्याकांना वाटायला लागली की आपली पण आहे. लगेच समाज त्याची व्यवस्था करतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता पॉडकास्ट करतोय, ती व्यवस्था आहे अवेअर करायची. त्याच्यासोबत सप्लाय करणारी व्यवस्था पण काम सुरू करते. जे पुण्यातलं उदाहरण घेतलं तर निदान 18 ठिकाणी शेतकरी स्वतःचा माल घेऊन विकतोय. तुम्हाला तिथपर्यंत शेती बघायला जायला आलं तर खूपच छान आहे. तुम्हाला प्रश्न पडावेत अशी रचना जी आहे ती आम्ही प्रश्नच पडू देत नाही. म्हणजे कोबीची भाजी वर्षभर आणि फ्लॉवर वर्षभर कसा मिळतोय? कारण तो थंडीतला आहे. मग मी थंडी सोडून फ्लॉवर का विकत घेतोय? किंवा ते फ्लॉवर नैसर्गिकरित्या त्याच्यावर आळ्या आहेत. आता आळीविरहित फ्लॉवर मिळतोय म्हणजे त्याच्यावर काहीतरी गडबड आहे. आळीचा भाग काढता येईल, विष कसं काढता येईल? हे मला प्रश्न पडत नाहीत. कारण मला प्रश्न काय आहेत, शाहरुख खानचा मुलगा काय करतोय किंवा ट्रम्पने काय केलं. म्हणजे माझं अख्खं जीवन तुम्हाला सतत बिझी ठेवण्याचं सगळ्या देशाचे सरकार करत असतात. तुम्ही एकत्र येऊ नये, एकत्र आता मागणी कराल, चर्चा कराल, आणि ती चर्चा होणे अपेक्षा आहे. म्हणजे सगळ्या जगाचे देश नेते म्हणणार सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. कधीच होऊ देणार नाहीत, कारण त्यांची गरज संपून जाईल. आणि हे खूप छान उदाहरण याचं असं आहे की महाभारतामध्ये 2 नीतितज्ञ होते. एक विदुर होता आणि दुसरा कणक म्हणून होता. तो कणक धृतराष्ट्राच्या दरबारातला होता. जेव्हा पांडवांना वनवासात गेले त्यांनी कणकाला बोलवलं की माझ्या मुला नातवंडाने साम्राज्य करावं अशी माझी इच्छा आहे, काय करू?
तर त्यांनी सांगितलं लोकांच्या मागणीची पूर्तता करू नको, बघूया, करूया, होणार. अजूनही आमचे सगळे नेते ते करतात, होणार. आणि मग त्यांनी चुकीचं केलं. आता सांभाळायला मला काही दिवस लागतील ना, तोपर्यंत माझे दिवस संपणार आहेत. मग तो मी विरोधात गेल्यानंतर मी म्हणणार हे चुकीचं करताय. जो सत्तेत तो विरोध केला तो म्हणणार हे चुकीचं करतात, म्हणजे आम्हाला येडं बनवतात. किंवा त्यांच्या मागे पोरं पाहिजेत, ते कधी येतील? ऊस लावला ते येतील का? तर मग ऊस लावलेल्या ठिकाणी निसर्गाचा रचना अशी आहे की जिथे खूप कमी पाऊस आहे तिथे माती पाणी पकडून ठेवते, आणि जिथे खूप पाऊस पाहिजे तिथे जानेवारीपासून पाण्याची बोंब असते. जिथे कमी पाऊस आहे तिथे आम्ही पाटाने पाणी नेलं आणि त्या पाण्यामध्ये ऊस लावला. जिथे प्यायच्या पाण्याची पंचायत तिथे साखर कारखाने आहेत. का? प्रायोरिटी साखरेला आहे का ऊसाला आहे का पाण्याला आहे? आणि तो साखर कारखाना जो साखर करणारा शेतकरी स्वतः हातातलं काहीच पिकवत नाही आहे. की बाबा माझी 10 एकर जागा आहे, मी 2 एकर ऊस पिकवला, बाकीच्या 8 एकरमध्ये मी माझ्या कुटुंबाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी बनवल्या. आजची स्थिती अशी आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर शेतीची रचनाच बदलली. जे विकलं जाईल ती शेती. त्याच्या आधीची रचना काय होती? मिळतच नव्हतं. म्हणजे मला मिरची माझी मी करत होतो, पोहेसुद्धा माझ्या घरी मी बनवत होतो, आणि माझ्या ताटातल्या जास्तीत जास्त गोष्टी त्या रिजनप्रमाणे वर्षभराच्या माझ्या शेतात पिकत होत्या. म्हणजे 50% शेतकरी हा ग्राहक नव्हता. आणि त्याच्यासाठी जी सपोर्टिव्ह टीम आहे, लोहार असेल, चांभार असेल, सुतार असेल, त्या गावात होते. गांधीने त्याला म्हटलं ग्रामराज्य. बरोबर. आम्ही ग्रामराज्य कल्पना मोडून काढली, स्वयंपूर्णता मोडून काढली. तो स्वयंपूर्ण होता बरं का. जाती व्यवस्था होती का? होती. जॉब सिक्युरिटी का? ती पण होती. आणि सोसायटीचं एक पोटेन्शियल होतं का? ते पण होतं. निर्णय कोण घेत होतं? पंचायत. आज कोर्टात हजारो केसेस पडून आहेत, निर्णय झाला नाही आहे, आणि लाखो कोटी रुपये त्यात बर्बाद झालेत. तारखा घेण्यातच रिझल्ट अजून लांबता. म्हणजे व्यवस्था कुठली चांगली होती? विकेंद्रित. आम्ही काय प्रयत्न करतोय? सगळं सेंट्रलाइज करायचा प्रयत्न. बस नैसर्गिक जी आहे सेंद्रिय ते विकेंद्रित आहे. तिथल्या गोष्टीपासून स्वतःचं पिकाचं पोषण कसं करायचं ही रचना किमान 4000 वर्ष आहे. म्हणजे आपण गोष्टीत जरी वाचलं तरी महाभारतामध्ये कृष्ण आणि बलराम, त्या बलरामाच्या खांद्यावर नांगर आहे बरं का, आणि कृष्णाबरोबर गाय आहे. ते गाय आणि शेतीचा संबंध महाभारताच्या काळापासून आहे. त्याच्याही आधीचा विचार केला, त्याच्या आधी 2000 वर्ष तर जनक राजा आहे, आणि त्याला राजर्षी नावाची उपाधी आहे, आणि तो शेती करतोय. गोष्ट अशी सांगते, शेतात नांगरताना त्याला सीता सापडली. तो शेती राजा असून शेती काय करतोय? आणि ब्रह्मर्षी का झाला, राजर्षी का झाला? तर निसर्गाचं ज्ञान त्यांनी शेती करून त्याला मिळालं. निसर्गाचे मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्यात होणाऱ्या रचना आहेत त्या समजून घेण्यासाठी तो सातत्याने पॉलिश करतोय. माझ्या शेतात पीक जसं आलंय तसं माझ्या राज्यात पण आलं असणार, कारण पिंडे ते ब्रह्मांडे. त्याला कळते प्रत्यक्षात दुष्काळ आहे का नाही आहे, सुबत्ता निर्माण झाली का नाही आहे, सुबत्ता निर्माण कशी करू, ही रचनेची तो प्रॅक्टिस करतोय. किंवा दुसरं उदाहरण घेऊ, पुण्याला पाणी कुठून येतं? खडकवासला. 4 धरणं आहेत, वरसगावपासून साखळी. तुम्हाला पाणी तिथून येतं ना, शुद्ध केलेलं. काय दराने येतो? रेट काय पाण्याचा? पाणीपट्टी. पाणीपट्टी माहित नाही. म्हणजे फुटकळ आहे. हां तुम्ही एक बिस्लरीची बाटली विकत घेतली, कितीला घेतली? 20 रुपये लिटर. ते कसं कळलं? माहिती आहे. दिलं, गुड. एका माणसाला पाणी किती लागतं दिवसाला? हां, प्यायला नाही, जगायला. तुम्हाला आता तुम्ही सुशिक्षित आहात आणि विचारवंतात, तुम्हाला विचार करायचा किती पाणी लागलं. आपल्याला भारतीयाला ॲव्हरेज 70 ते 100 लिटर लागतं. अमेरिकन्सना 1300 लिटर वगैरे. 100 लिटर पकडू आपण, 70 लिटर पकडू. एका घरात माणसं किती? 4. 70 गुणिले 4 280. किती झाले? 280 गुणिले 10. आपण होलसेलमध्ये 10 रुपये पकडू 20च्या ऐवजी. किती पैसे झाले एका दिवसाचे? 2800 रुपये झाले. 2800. आपण गणितापुरते 2000 पकडू, गुणिले 30 किती झाले पैसे? 60,000. फुकट मिळालं ना पाणी. 60,000 रुपयाचं पाणी फुकट मिळालं. ओके. आता नेक्स्ट प्रश्न असा आहे
तुमच्याकडे पाऊस नाही पडत, पडतो मग ते पाणी कुठे जातं? वाहून. गटारात. गटार. त्याला माज म्हणतात. तुम्ही ते पाणी तुमच्या गटारात घालणार आणि पानशेतचं पाणी इथे आणणार आणि तिथल्या लोकांना विस्थापित करणार. ते विस्थापित अजून मुळशीचे विस्थापित अजून विस्थापित आहे. तर तुम्ही पाणी वाचवू शकत नाही का? वाचू शकतो. तयार करू शकता का? हो. टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे का? हो. किती केली? जे तुमचा पाऊस विहिरी जिरवला आणि आम्हाला पाणी कमी पडलं, आम्ही पाणी पानशेतवाल्यांचं देऊ. ओके. आत्ता समस्या अशी आहे, पानशेतच्या धरणामध्ये ज्याची जमीन गेली आहे त्याला ते पाणी उचलायचा अधिकार नाही आहे. तर तो ते पाणी उचलून शेती नाही करू शकत जशी राहिली ती. म्हणजे ते पुणे महापालिकेचं खाजगी धरण आहे आणि ते पाणी तुम्हाला दिलं त्याची किंमत तुम्हाला नाही, कारण तुम्ही त्या गटारात सोडताय. कार धुताय. रिसायकल करता येईल का सोसायटीने मिळून? वरचं छताचं पाणी गोळा करता येईल का? आपल्याकडे रिफिल करणं प्रकारच नाही. म्हणजे आपल्याकडे एवढ्या बोरिंग्स आहेत, पण रिफिल केलं आणि पाणी जे गटाराचं गेले ते रिसायकल करता येईल का? अगदीच. त्या पाण्यावरती गच्चीवरती झाडं लावता येतील का? तुमच्या सोसायटीचा घनकचरा रूपांतर करून खतात ते झाडं देता येतील, तिथे खत देऊन मुलांना कार्यानुभव शिकवता येईल का? हे झाड वाढल्यानंतर अमुक किडा येतो, मग परागीभवन करायला अमुक पक्षी येतो किंवा कीटक फुलपाखरू येतं, हे दाखवता येईल का? आम्ही केलं का? आणि महाराष्ट्र तरी असा विचार करतो पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर. तुम्ही मॉडेल बनायचं का तुम्ही शोषण करायचं? म्हणजे एक दिवस पाणी बंद करायचं म्हटल्यानंतर आंदोलन केलं पुणेकरांनी आणि ओढ्यात सगळीकडे बांधकाम केलं, सगळ्या जमिनीवरती कॉन्क्रीट घातलं, पाणी जिरण्याची प्रक्रिया शून्य केली आणि बोरमधून पाणी काढताय. म्हणजे तुम्ही पाणी जे काय काढताय किंवा मी पण काढतो ते माझ्या मुलांचं का नातवंडांचं, आणि त्यांनी कुठून काढायचं याचा विचार मी करणार का नाही करणार? भारतात आंबे किती येतो? खूप प्रकार. किती? तुम्ही खाल्लेले किती? आठवा ना किती? 7 तर 6-7 प्रकार. देशामध्ये मोस्टली कमर्शियल 1400 जाती आहेत आणि डॉक्युमेंटेड 5000 जाती आहेत. ही बायोडायव्हर्सिटी आहे आणि ती प्रत्येक प्रांताची वेगळी आहे. आणि गंमत म्हणजे त्या त्या प्रांतात राहणाऱ्या तिथल्या वेगळ्या समाजाची लोणचं करण्याची पद्धत पण वेगळी वेगळी. आणि किती वेगळी असावी तर आमच्याकडे लेवा पाटील समाजातले लोक आले, ते एक कुटुंब आलं होतं. त्यामुळे आम्ही भरतावरनं ओळखतो हा लेवा पाटील कुठला आहे. जे त्या त्या लेवा पाटलांची भरीत करण्याची पद्धत पण वेगळी आहे. वांगं एकच आहे बरं का. म्हणजे ही जी विविधता आहे ती आम्ही बंद केली आणि जगात कुठे जा मॅकडॉनल्डमध्ये हा पिझ्झा म्हणजे असाच आहे, त्याची SOP आहे. म्हणजे विविधतेतनं आम्ही एकतेमध्ये न येता कमी गोष्टींमध्ये आलो आणि ते आम्हाला चटक लागली त्याची. स्टँडर्डायझेशनच्या नावाखाली आपण सपाटीकरण चालू केलं. आणि त्या फूड फॅशन आहेत ना, त्या फूड फॅशन कशाला उदाहरण घेऊ की पुण्याला पहिला इराणी आला, तो तिथे आहे ना, तो अजून चालू आहे. कुठला म्हणता तुम्ही त्याला? डेक्कनवरचा गुडलक अजूनही चालू आहे. हो. काळानुसार त्यांनी बदल केले. इराणी आल्यानंतर उडपी आला, उडपी आल्यानंतर पंजाबी आला, पंजाबी आल्यानंतर चायनीज आला, चायनीज आल्यानंतर मेक्सिकन थाई आला, मग मालवणी आला, आता चुलीवरचा आला. म्हणजे परत कुठे आला? चुलीवर. ही हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. पण मधल्या कालावधीमध्ये आताची फॅशन आहे एक्झॉटिक खाणं. आता काय ते एक्झॉटिक उन्हाळ्यात बनणारच नाही, ब्रोकोली किंवा लेट्यूस बनणारच नाही आहे आणि त्यांना कॉन्स्टिपेशन प्रॉब्लेम म्हणून ते हे खात आहेत. आम्हाला नाहीच आहे, हे करून होणार आहे हे खाऊन. म्हणजे परत कुठली इंडस्ट्री वाढणार? टर्नओव्हर वाढला पाहिजे. माझे पैसे तुमच्या खिशात, तुमचे पैसे ह्याच्या खिशात, हे जेव्हा होईल तेव्हा GDP वाढेल. विकत काही घेत नाही म्हणजे प्रॉब्लेम आहे. अरे विकत का घेत नाही? मग आता मी शेती घेतल्यानंतर हा काचेचा ग्लास आहे, फुटला तर कुठे टाकू? रिसायकलच होत नाही. आणि आमची बुद्धी एवढी कमी झाली आहे, विचार करायची क्षमता, की हा कप आहे, नको कप वाईट आहे, चिनी मातीचा, फुटला तर गडबड आहे, आपण मातीचा कप करू, म्हणजे कुल्हड करू. म्हणजे ते माती भाजून आपण तो कप तयार केला. महेंद्रदेव हडप्पाची वीट अजून आहे हो. मग हा कप कुठे विघटन होणार आहे?
मग काही लोकांनी विचारलं, अरे त्याला एक छोटा ग्लास काढला फोल्डिंगचा, तो घेऊन जा त्याच्यातच प्या. आम्ही घेतला का? मी पण नाही घेतला अजून. किंवा हे याच्याऐवजी स्टीलचा घेऊ की वर्षानुवर्ष टिकेल. याला गरीब दिसतोय, कट ग्लासचा ग्लास बदलला पाहिजे. आणि विचारसरणी एवढी एवढी विचित्र झाली आहे की वुडलँडचे बूट आहेत, खूप छान. का छान असतात? टिकतात जाम. तर माझ्या तरुण मित्राने घेतले, काय रे? अरे म्हटलं बस एकदम भारी, झिजणार नाहीत. 2 वर्षांनी वेगळे बूट. म्हटलं काय झालं? अहो झिजतच नाहीत, किती दिवस तेच घालू. म्हणजे मला सतत नवीन पाहिजे आणि माझ्याकडे सहज पैसा आल्यामुळे मी तो नवीन घेतोय. मला थोडंसं परत त्या प्रश्नाकडे यायचं आहे की मग तो प्रश्न आता आपण हे जे बोलतोय ना, मला यातनं प्रॅक्टिकल ते कसं इम्प्लिमेंट करायचं याच्याकडे थोडं यायचं की मला मान्य आता हे सगळं आपण हा एवढा सगळा गोंधळ घातलाय, आता मी काय करू? ज्यावेळेस कुठलीही भाजी विकत घ्यायची आहे, कुठलीही फळभाजी विकत घ्यायची आहे, फळ विकत घ्यायचं आहे, त्यावेळेस त्याला काय पॅरामीटर्स लावले पाहिजे, काय क्रायटेरिया लावला पाहिजे? भूगोलाचं पुस्तक वाचायचं. अच्छा. 7वीचं मला वाटतं त्याच्यात आहे. आताच्या भाषेत त्याला म्हणतात ॲग्रो क्लायमॅटिक झोन. तर पुणे प्रांतात काय पिकत होतं ते मी खाईन, कुठल्या ऋतूत पिकत होतं ते मी खाईन. तसं दुसरं उत्तर जे स्वस्त असतं ते त्या ऋतूत पिकतं. कारण ते बाहेर आलं की ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढते ना. मग माझ्या इथे पिकतं ते मी खाल्लं तर आपोआप माझ्या शरीराचे दोष कमी होतील आणि माझं इकॉनॉमिकली व्हायबल होईल. नंबर 1. मी जे पाणी वापरतोय, पाणी रियूज करता येईल का? अनेक लोकांनी केलं आहे की संडास बाथरूमचं पाणी वेगळं, किचनचं पाणी वेगळं, स्वयंपाकाचं पाणी तांदूळ धुतले गोळा केलं आणि ते कुंडीत झाडाला घातलं, खत होईल का? हे मी करू शकतो ना. माझ्या घरामध्ये जे अन्न राहिलं आहे शिल्लक, हा पहिला प्रश्न असेल की एवढं अन्न शिल्लक का राहिलं. म्हणजे मुलं न सांगता रात्री बाहेरनं जेवून आले, मी नाही जेवलो, अन्न वाया गेलं. मग ते अन्न मी घरी कंपोस्ट करू शकतो का? त्याचं तंत्र उपलब्ध आहे. म्हणजे त्या कुंडीमध्ये म्हणजे बास्केट जी असते त्यात मी नाक खापुसलं तरी दुर्गंध येत नाही. मग माझ्या घरामधलं वेस्ट ते रिसायकल होतं आहे का? आणि ते खत वापरून माझ्या कुंडीत गॅलरीमध्ये असं हे झाड लावलं आहे, हे प्लॅस्टिकचं आहे पण खरं झाड लावलं तर काही प्रमाणात ते गारवा तयार करेल का? हे मी खायचं लावलं, म्हणजे मिरीचा वेल लावला किंवा खायचं पान लावलं तर पॉझिटिव्ह विचार तयार होतील का? प्लॅस्टिक पॉझिटिव्ह नाही करत आहे. मग तसं पोषणासाठी किचनचं वेस्ट, घरातला काढलेला केर त्याच्यात, सोललेल्या भाजीचे देठं त्याच्यात, त्याचं खत आहे कारण ऑर्गॅनिक मॅटर आहे आणि ते जेव्हा स्लो डिकम्पोज होईल दुर्गंधच येणार नाही आहे. माझ्या किचनचं डाळ धुतलेलं, तांदूळ धुतलेलं, मासे धुतलेलं पाणी ह्याला घातलं तर खत होईल का? 1 लिटर पाणी बंद झालं बाहेर जाणं, सुरुवात तर झाली. हे मी करू शकतो. पहिली पायरी अवघड असते. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला तसा कसं करूया मला माहिती नाही आहे. ओके, ती सुरू झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा अरे आपण असं पण करू शकतो. आता एक कुरडूची भाजी जी आहे, ती कुरडूची भाजीची मुळात न सुटणारा स्त्राव दगडाचं माती करतं आणि आयुर्वेदामध्ये ते कुरडूची भाजी खाल्ली की किडनी स्टोन विरघळतो. आता कुरडू सहज मिळतोय. माझं स्टेटस पालक खाण्याचं आहे, कुरडू खाण्याचं नाही आहे. पहिला माझा स्टेटस बदलायला लागेल. मला पहिला कुरडू कसा दिसतो हा प्रश्न पडला. सोपं गोष्ट आहे. त्याच्यासाठी एक उदाहरण त्यांनी काय केलं की कुरडूची फुलं असतात ती तोरणामध्ये असतात, जांभळी गुलाबी अशी फुलं असतात शंकूसारखी, ते कुरडूचं बी आहे. ते बी तिथे आलं, नंतर कुंडीत टाकलं की झालं कुरडूचं झाड. सगळ्यात सोप्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवण्यासाठी त्याला कशाचं तशाचं महत्त्व दिलं आहे. तर हे जे आहे ते सहजतेने सगळीकडे उपलब्ध होतं. म्हणजे याच्यावरती सकाळ प्रकाशाने पण पुस्तकं काढली आहेत, काही लोकांनी पण काढली आहेत की रिजनल रानभाजी कुठल्या काळात कुठली येते. परंपरा कुडाच्या फुलांची भाजी पण करते, ती उन्हाळ्यात येतात. ती रानभाजी आहे का? शेवग्याच्या फुलांची भाजी करते, तुम्हाला मिळते का? किंवा हादग्याची फुलं झाडं असतात ती लावली की गाईचा चारा पण होतो, नायट्रोजन पण फिक्स होतो आणि मला फुलांची भाजी करता येते. खाल्लीत का? तुम्ही मागत नाही म्हणून भाजीवाला आणत नाही. तुम्ही काय घेणार तोच तो विकायला बसतो. आता उलट झालं खरं तर, ते जे विकतात तेच खावं लागतं. म्हणजे आता फ्लॉवरच्या पलीकडे काही विकतच नाही आणि मग ते डिमांड नाही. पण मी मगाशी म्हटलं तसं
आत्ता पुण्यामध्ये 18 ठिकाणी शेतकरी स्वतः भाजी घेऊन येतात. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे, मगाशी बोलताना ह्यांनी पण सांगितलं की तो व्यापारी असेल, आम्हाला काय माहिती. त्याची ओळखण्याची खूण, तो त्या ऋतूत ती भाजी घेऊन येतोय. वर्षभर पालक आणत असेल तर गडबड आहे, वर्षभर टोमॅटो आणत असेल तर गडबड आहे. टोमॅटो पण 12 महिने नसतो, विंटर क्रॉप आहे. शेतकरी बंधात त्याला आपल्याला टोमॅटो माहितीच नव्हता, त्याला वेल वांग म्हणत होते. आपल्या ज्या गोष्टी नव्हत्या ना, भुईमुग, जमिनीतला मूग, भुईमुग माहितीच नव्हता. तेल म्हणजे तीळ, हे नंतर आलेत, आयुर्वेदाला माहितीच नाही आहेत. आणि मग हे जे आहेत हे सगळे माझे नाही आहेत, आणि जिथून आले तिथल्या ऋतूचे ते आहेत. मग तिथला ऋतू काय आहे, तर आपण आत्ता खातोय ते बहुतेक सगळं कोल्ड क्लायमेटचं खातोय. ते भारतात होतं कुठे, हिमालयाच्या पायथ्याला. पण ऍक्च्युली मला हा प्रश्न आहेच आहे. म्हणजे मी कायम सगळ्यांना हेच विचारतो की आत्ता जे काही खातोय, कोबी असेल, फ्लॉवर असेल, बटाटा असेल, मिरच्या असतील सगळ्या प्रकारच्या, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या नाही आहेत. ह्या सगळ्याच गोष्टी गेल्या 50-60 वर्षात, फार फार 100-150 वर्षात आलेल्या आहेत. तर मग आपण भाज्या आहेत. आपलं काय आहे, कारण आत्ता काही दिसत नाही त्यात. आहे सगळ्या प्रकारच्या वेलभाज्या, म्हणजे पडवळ, तोंडी, त्याच्या ऋतूच्याच आहेत त्या. भेंडी वर्षभर आहे. भेंडी आपली आहे. इथलं स्थानिक नाव श्रावण भेंडी आहे, श्रावण घेवडा आहे. सासवड भागाची स्पेशालिटी. तो श्रावणात येतो म्हणून श्रावण घेवडा. आणि बाकीचा येतो वालवड, दसऱ्याला येतो, दसऱ्यानंतर सुरू होतात. उन्हाळ्यात मिळत नाहीत. जे कल्लई समजा आहे, तर कल्लई वर्षभर नाही मिळत. मेथी वर्षभर नाही मिळत. म्हणजे मिळते तेव्हा खूप महाग असते. मग जी तेव्हा स्वस्त आहे, म्हणजे खूप मुबलक पुरवठा आहे. कुठून आला, तर वातावरणातल्यामुळे तिथे तयार झाला. मग त्या शाळेतल्या यादीमध्ये, पुस्तकामध्ये किंवा गॅझेटियरमध्ये, जास्त अभ्यास करायचा तर गॅझेटियरमध्ये, की काय खात होते ते उपलब्ध आहे, यादी उपलब्ध आहे. किंवा आपल्या शेजारी पाजारी जो कोणी आजीच्या स्वरूपातला किंवा त्या वयाचा असेल, आजी आजोबा कोणी, त्यांना विचारायचं तुम्ही काय खात होतात, कारण त्यांना सप्लाय चेनच नव्हते. मग कुठल्या ऋतूत काय खात होतात ते मिळतं बाजारात. जे ऋतू कालोद्भव आपला मंत्र पण आहे. साधं पुण्यवाचन करताना मम आत्मना श्रुती स्मृती, स्मृती म्हणजे मागचा इतिहास, पुराणोक्त श्री परमेश्वर प्रीत्यर्थम ऋतू कालोद्भव फलपुष्पम समर्पित आहे. आता मला माहिती आहे आंबा उन्हाळ्याच्या शेवटी येतो, दिवाळीत मिळालं तर काय आहे, गडबड आहे. तर नैसर्गिक नाही आहे. करवंद कधी मिळणार, उन्हाळ्यात. मग हेच ओळखून घेण्याची किंवा जाणून घेण्याची क्षमता आपल्या प्रत्येकात आहे. स्वस्तात जे मिळतं ते घ्यायचं, हे चांगलं. स्वस्तात नाही, मुबलक येतं. मुबलक आय मीन मार्केटमध्ये स्वस्त होतं कारण का ते मुबलक आहे म्हणून, याचा अर्थ ते चांगलंच आहे ना. आपण जनरली काय करतो, जे महाग आहे ते स्टेटस म्हणून घ्यायचा प्रयत्न करतो. कारण अपेक्षा काय आहे की महाग आहे म्हणजे खूप छान आहे. आणि भारतामध्ये किंवा खरं म्हणजे जास्त भारतातच, की जे खरं खायची गोष्ट आहे ती हायजेनिक नाही आहे. पालेभाजी खायचीच आहे. आत्ता आमचे डॉक्टर काय सांगतात, पालेभाजी खाऊ नका, कारण ती गटाराच्या पाण्यावर पण केली असेल. मुंबईमध्ये तर सांगतात ही पालेभाजी ट्रकवारी येते, फुटकळ किमतीला असतं. मला एक प्रश्न पडतो, 10 रुपयाला एवढी मेथीची जुडी तो विकतोय, मी पण 10 रुपयापेक्षा जास्त आहे हो, परवडलं कसं त्याला. आणि तो 10 रुपयाला विकतोय, म्हणजे खरेदी कितीला झाले, बहुतेक 2 रुपयाला. आणि मग तो 2 रुपयाला तो मजूर तो केमिकल घालून करतोय म्हणून त्याला 2 रुपये परवडत आहेत. मी जेव्हा नैसर्गिकरित्या पिकवतोय त्याचं पान छोटं असतं, उंची छोटी असते, आणि ते 10 जोड्याचे जे 2च जोड्या येतात म्हणून त्याची किंमत महाग असते. खूप एक्स्ट्रा ग्रोथ दिसलेलं असेल हे भलं मोठं केळं, गडबड आहे, ते शंकास्पद आहे. नॅचरल साईज म्हणजे नॅचरल साईज किंवा केळं आहे, त्याचं देठ हिरवंगार आहे आणि केळं पिवळं झालं आहे, जे गडबड आहे. निसर्गता जेव्हा पिकतं त्याच्यात इथिलीन तयार होतो आणि इक्वली पिकतं, म्हणजे देठही पिवळं होतं. आणि जास्त उशीर झाला त्याच्यावर काळे ठिपके पडतात. केळातनं खराब नसतं, रायपन झालं आहे आणि तो ओव्हर होण्याच्या प्रक्रियेमध्ये ते जास्त गोड असतं. आणि समस्या काय होते की केंद्रीयकरणामुळे ते पिकलेलं काही इथपर्यंत आणताच येत नाही, तर तो चिखल येईल, तर तो अर्धा कच्चा काढला जातो. आता जे तुम्हाला चव येत नाही, मग तुम्ही केळं खाणं बंद करता, केळ्याचे वेफर्स खायला सुरुवात करता.
की पपई येणारच नाही तुमच्यापर्यंत झाडावर पिकलेले. त्याला ज्ञानेश्वरी शब्द आहे संपृक्त. झाडाचा पूर्ण रस जोपर्यंत फळाला मिळत नाही, भाजीला मिळत नाही, पालेभाजीची गोष्ट वेगळी आहे, तोपर्यंत त्याला चव आणि स्वाद येत नाही. आणि ते इथपर्यंत येणारच नाही, कारण रस्ते, विक्रीची सिस्टीम घे की आपट आहे. मग आता आम्ही त्या फळाला थर्माकोलचं एक जाळी लावतो आणि ते थर्माकोल समस्या करतं. परत हे टाकायचं कुठे, किंवा ते टिकावं म्हणून त्याच्यावर वॅक्स कोटिंग करतो, सेल्फ लाईफ वाढावं म्हणून. मग टेट्रापॅकचं दूध पण करतो सेल्फ लाईफ वाढावं म्हणून. त्या पॅकचं पुढे काय करायचं हे आपण करू शकतो. मी पिशवीतनं दूध आणतोय, नको मी डेअरीत जाईन, खाली किटली घेऊन जाईन, त्याच्यातलं दूध आणेन, हे नक्की करू शकतो. तर मला करता येण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे जेव्हा भाजी नसेल त्यासाठी कडधान्य. आणि आपण आजही म्हणतो स्प्राउटेड खाल्लं पाहिजे. आम्ही किती वेळा खातो, किंवा आम्ही ठरवतो ही भाजी नावडती आहे, जे शेपू नावडता. शेपूचे गुण काय आहेत, शरीरामध्ये पोटात गेलेला केस किंवा एखादा हाडाचा तुकडा विरघळवणं. मग शेपू मी खाल्लाच नाही तर काय होणार आहे, पण मी शेपू खात नाही. म्हणजे अन्न म्हणून जेव्हा मी विचार करतोय, मी अन्न म्हणून विचार करत नाही, मी रुची म्हणून विचार करतो. म्हणजे तुमचा प्रश्न जो होता सुरक्षित अन्न म्हणजे काय, तर सुरक्षित अन्न म्हणजे रुचीपूर्ण चारी बाजूचा आहार. आणि त्या आहारामध्ये सुद्धा रचना अशी आहे, त्याच्यात कलर थेरपी आहे, त्यात अरोमा थेरपी आहे, आणि बेसिक इन्ग्रेडियंट्स मध्ये कार्बोहायड्रेट, त्याच्या निम्मं फायबर भाजी, त्याच्या निम्मं प्रोटीन्स डाळ, जे 100 ग्रॅम 50 ग्रॅम 25 ग्रॅम. आणि डावीकडे जे आहे ते सगळं कमी खायला लागणार, कारण आपण उजव्या हाताने जेवतो. मांडी घालून बसलं तर डावीकडे हात करताना पोटाला ट्रेस येतो, मग मध्ये येत नाही. तशा मधलं मोठं इकडचं कमी कमी करत इकडे एकदम कमी आहे, आणि ते कमीच खायचं आहे. लोणची चटण्या, आणि इकडे कच्चं प्रोसेस केलं किंवा कच्चं, आणि इथे शिजवलेलं किंवा भाजलेलं, आणि निषिद्ध बाहेर म्हणजे अंडं मासे बाहेर. अशीच रचना आहे ना जेवायची. आणि ती जी आहे ते प्रत्येकाचे रंग वेगळे आहेत. जे पांढरा शुभ्र भात, त्याच्यात तुम्ही सांगितलं वरण, त्याच्यात ते वरण पिवळं, त्याच्यात तूप, मग त्याच्यातनं पारदर्शकतापणा, त्याच्यात लिंबू पिवळं, मग इकडे लाल लसणीची चटणी, भाजी वेगळी, लाल माठाची असेल तर वेगळी, हिरवी असेल तर अजून वेगळी, फळभाजी असेल तर अजून वेगळी, त्याच्या वेगळे स्वाद, त्याच्यासोबत घातलेले वेगळे इन्ग्रेडियंट्स. हे सगळं टोटल थेरपी आहे. हे कल्चर आहे. ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्री विथ दॅट कल्चर. शेती नाही आहे, शेती एक कल्चर आहे, ज्याच्यात खगोल आहे, विज्ञान आहे, कीटकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे. दुर्दैवाने आमच्या जाणकार माणसं बाहेर गेली, तो हुशार म्हणून शहरात गेला. म्हणजे तिथे डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी कमी असला राहिला, त्याचे इव्होल्युशन कमी झालं. आता बौद्धिक वर्ग शेतीकडे यायला लागला आहे, पण तो बौद्धिक वर्ग कॉपी पेस्ट करतोय, म्हणजे व्हॉट्सअपवरती बघून करतोय की एकरी 10 लाख रुपये मिळतात. तो खेळातला कशाला शहरात आला असता 10 लाख रुपये मिळाले तर? तो तिथेच सुखाने जगला असता ना. म्हणजे 10 लाख मिळत नाही हे मला कळलं पाहिजे. अनेक लोक येतात की आता मी पुढच्या वर्षी रिटायर होणार आहे, गावी जाऊन आंबे लावणार आहे. म्हटलं छान, गावी कधी गेल्यात का? जायचो मधनं. राहिल्यात का? हो, सगळे असायचे. एकदा राहून बघा ना. म्हणजे तुम्हाला ज्या सवयी आहेत त्याचं ॲडिक्शन हे लक्षात येईल. म्हणजे मला सकाळी उठल्यानंतर विशिष्ट चहा, त्याचा वास, विशिष्ट पेपर, जसं फिलिंग, हे जर नसेल तर दिवस अनएसी जातो. म्हणजे हे ॲडिक्शन नाही मला, ते तिथे मिळणारच नाही आहे. पण तिथे त्याच्या बदल्यात काय मिळणार आहे? उत्तम हवा, आवाजाचं ध्वनी प्रदूषण नाही, वायू प्रदूषण नाही, बाकीची जी काही सगळी पोल्युशन आहेत ते नाहीत. त्यातल्या शुद्ध पाणी मिळण्याची शक्यता वगैरे. तर ह्याला आपण म्हणतो रिव्हर्स मायग्रेशन. आता समाजातला काही घटक रिव्हर्स मायग्रेशन करायच्या तयारीत आहे किंवा करतोय. आणि हे जर मला साध्य करायचं असेल तर छान जगण्यासाठी मला खेड्यात जायलाच लागेल. आणि खेड्यात जाताना स्वयंपूर्णता म्हणजे जीवन जगण्याचं कौशल्य. म्हणजे मला सुईदोऱ्याने बटन लावता येतं का? लावायला लागेल. सुई या दोरा असतो हा माहिती असेल का? त्याच्यात दोरा होता येतो का?
हे सगळं जगण्याचं कौशल्य आहे. खेड्यातल्या बहुतेक माणसांना, आदिवासी माणसांना तर असतं. हो. तर हे परत मला गोळा करता येईल का? येईल गोळा करता. पॉडकास्टचा हेतूच तो आहे हो. की जे तुमच्यापर्यंत माहिती नाही आहे त्या माहितीचं आपण पुनरुज्जीवन करू, विचार करू आणि कृतीमध्ये करू. सोचणं, समजणं आणि करणं. मला वाटतं याच्यासारखा बेटर एंड काही असू शकत नाही. म्हणजे डोळे उघडून डोळेसपणे गोष्टींकडे बघणं, मला वाटतं इथनं जरी सुरुवात करता आली, हाच प्रयत्न खरं तर या पॉडकास्टमधनं आहे की जे आपण अन्न खातोय, ज्या गोष्टी विकत घेतोय, ते करताना किमान आपण त्याचा विचार करतो आहोत का, की काय करतोय बाबा. इथपासून जरी सुरुवात झाली मला वाटतं तरी खूप आहे. म्हणजे खूप मोठा टप्पा गाठायचा आहे, खूप बरंचसं काम करणं बाकी आहे, पण कुठून तरी सुरुवात ॲटलिस्ट विचारांच्या बाबतीत तरी सुरू होईल अशी अपेक्षा आहे. खूप खूप आभार काका तुमचे, तुम्ही आलात, इतका प्रवास करून पुण्याला आलात आणि इतकं छान मनमोकळेपणानं गप्पा मारल्यात आमच्यासोबत, तर खूप खूप आभार तुमचे. खरं म्हणजे मी तुमचे आभार मानायचे कारण असा विषय घेऊन आपण काहीतरी करावं. ही विचारसरणी पण कमी आहे की अवेअरनेस जो आहे ना, जीवनाच्या मूलभूत गरजांमध्ये अवेअरनेस नाही झाला. अवेअरनेस माझ्या उपभोगाच्या गोष्टी कशा वाढतील याच्यावरती अवेअरनेस आहे. तर तुमचं अभिनंदन की तुम्ही मुळाकडे प्रश्न हात घातलात. खूप खूप आभार. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. मला वाटतं परत परत बघावा असा एपिसोड आहे हा, की आपणच आपल्या किती छोट्या छोट्या चुकांमधून आपलं नुकसान करतोय याची जाणीव करून देणारा खरं तर आजचा पॉडकास्ट होता. तर काय वाटला जरूर कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अमुक तमुकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लोभ असावा.